नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज मी इयत्ता 6वी विषय इंग्रजी पॅट हा पेपर एक्सप्लेन करणार आहे। व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। मी जे प्रश्न देणार आहे ते तुम्ही व्यवस्थितपणे सोडवा, जेणेकरून तुम्हाला प्रॅक्टिस व्यवस्थितपणे होईल आणि तुमचे मार्क कुठेही जाणार नाहीत। तर व्हिडिओ आपण चालू करूया। तर चला प्रश्न पाहूया। पहिला ओरल सेक्शन होणार आहे, त्यानंतर आपण रिटन सेक्शनकडे वळूया। तर पहिला ओरल सेक्शनचे प्रश्न आपण पाहून घेऊया। पहिला प्रश्न दिलेला आहे बघा इथं, हाऊ वुड यू इन्व्हाइट युअर फ्रेंड टू सेलिब्रेट वन ऑफ द फॉलोइंग फेस्टिवल्स दॅट यू लाईक द मोस्ट इन 5 to 6 सेंटेन्सेस। तुमच्या मैत्रिणींना कोणत्याही एका सणावर तुम्ही कसं बोलवणार, तुमच्या घरी ये आणि आमच्यासोबत सेलिब्रेट कर, ते इथे तुम्ही 5 ते 6 वाक्यामध्ये सांगायचं आहे। तर पुढील प्रश्न आपण दुसरा बघूया बघा, रीड द पोयम विथ प्रॉपर राईम अँड रिदम। इथे तुम्हाला खाली दिलेली पोयम व्यवस्थितपणे तालासुरामध्ये गाऊन तुमच्या टीचरांना ऐकवायचे आहे। हे होते ओरल सेक्शन म्हणजेच की ओरलचे प्रश्न। तर आता आपण रिटन सेक्शन बघायचं। प्रश्न तिसरा दिलेला आहे, सॉल्व द पझल, चूज द करेक्ट लेटर्स अँड कम्प्लीट द पझल बॉक्सेस विथ द हेल्प ऑफ गिवन इमेजेस। इथे तुम्हाला दिलेले आहेत इमेजेस, त्याच्या सहाय्याने तुम्हाला इथं बॉक्समध्ये व्यवस्थितपणे ते फिलअप करायचे आणि ते शब्द ओळखायचे आहेत। जसे की इथं बॉल आहे, तर मी तिथे बॉल लिहिलेला आहे, ते तुम्ही बघायचं आहे। रोज, परत वॉच, काय काय दिलेलं आहे ते बघून घ्यायचं आहे। प्रश्न चौथा बघा, रीड द पॅसेज अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज। तुम्हाला खाली दिलेला आहे पॅरेग्राफ, तो तुम्ही व्यवस्थितपणे वाचून घ्यायचा आहे। त्याच्यावरूनच तुम्हाला खाली काही प्रश्न विचारणार आहेत, ते व्यवस्थितपणे तुम्हाला सोडवायचे। 6 गुणांसाठी हे तुम्हाला पॅसेजचा प्रश्न आहे ते विचारणार आहे। तर आपण प्रश्न पाहूया। प्रश्न ए दिलेला आहे बघा, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड कम्प्लीट द गिवन बॉक्सेस। इथे तुम्हाला सेंटेन्सेस दिलेले आहेत, ते तुम्हाला सांगायचं की हु सेड टू हुम, कोण कोणाला म्हणलेला आहे तो वाक्य ते तुम्हाला तिथं सांगायचंय। जसं की पहिलं वाक्य दिलेलं आहे, ब्रिंग दिस मॅन टू मी, तर हा वाक्य कोण बोललेलं, किंग सेड टू पीपल, हा राजा होता, तो त्याच्या लोकांना सांगत होता, असं तुम्हाला तिथं लिहायचं आहे। दुसरा वेळ सेंटेन्स दिलेला आहे बघा तिथं, यस योर मॅजेस्टी, हे तुम्हाला वाक्य दिलेलं आहे। दुसरा सेंटेन्स ते तुम्हाला कोण म्हणालेलं बघा इथं, महम्मद सेड टू किंग, इथं महम्मद आहे तो त्याच्या राजाला सांगत होता, हे तिथं मी लिहिलेलं आहे, ते तुम्ही पण लिहायचं आहे, व्यवस्थितपणे उत्तर पाहून घ्यायचे आहेत। तर आपण पुढील प्रश्नाकडे वळूया। हे प्रश्न जे विचारले होते ते 2 मार्कांसाठी होते। तर दुसरा आपण प्रश्न पाहूया। प्रश्न बी दिलेला आहे, कम्प्लीट द वेब। इथे तुम्हाला दिलेला आहे महम्मद, हे तुम्हाला दिलेलं आहे, त्याच्यावरून तुम्हाला इथं आकृती टाईप दिलेला आहे, महम्मद वॉज अ वाईस मॅन। इथं मी उत्तर पण दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे आणि तुमच्या पॅसेजमध्ये जे पण दिलेले आहे ते हुडकायचं आहे की कुठं आहे, त्याच्यावरनं तुम्हाला ते उत्तर आहे ते कळणार आहेत, म्हणजे लगेच तुम्हाला लिहिता येणार आहे। 2 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे। सी दिलेलं बघा, राईट अपोजिट्स ऑफ द गिवन वर्ड्स फ्रॉम द अबव पॅसेज। तुम्हाला इथं काही शब्द दिलेले आहेत, त्याचे तुम्हाला विरुद्धार्थी शब्द लिहायचे आहेत, ते शब्द तुम्हाला पॅसेजमध्ये हुडकूनच लिहायचे आहेत। जसं की पहिला इथं शब्द तुम्हाला दिलेला आहे डिफिकल्ट, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे इझी, आणि दुसरा दिलेला आहे क्लोज, त्याचा विरुद्धार्थी शब्द आहे ओपन, हे तुम्हाला लिहायचं आहे। पुढील प्रश्न 5वा बघा, कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज फ्रॉम द गिवन पोयम। इथे तुम्हाला खाली एक पोयम दिलेले आहे, त्या पोयमचं टायटल काय बघा, प्ले बाय डे अँड नाईट। हे तुम्हाला पोयम आहे तुमच्या पुस्तकामध्ये, ती तुम्ही बघून घ्यायचं आहे आणि व्यवस्थितपणे वाचायची आहे। त्याच्यावरनं तुम्हाला काही प्रश्न विचारणार आहेत, त्याचे तुम्हाला उत्तर द्यायचे आहेत। 4 गुणांसाठी तुम्हाला पोएट्री सेक्शन आहे, तर व्यवस्थितपणे ते वाचून घ्यायचं आहे। प्रश्न आपण पाहूया। प्रश्न बघा, ए दिलेला आहे, कम्प्लीट द लाईन्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट। पहिला दिलेला बघा, ब्रिंग द, हे दिलेलं आहे, त्याच्या म्हणजे पुढील जे पण ओळ आहे ते तुम्हाला फिलअप करायचे। दुसरा दिलेला आहे, टॉक अँड लाफ, त्याच्या तुम्ही तिथं वरील पोयम बघायचं आहे, त्याच्यावर तुम्हाला इथं लिहायचे आहे, फिलअप करायचं आहे, ते फिल इन द ब्लँक्स टाईपच आहे। 2 गुणांसाठी तुम्हाला विचारलेले। बी दिलेला बघा, राईट द रायमिंग पेयर्स फ्रॉम द पोयम। इथे तुम्हाला रायमिंग पेयर्स म्हणजेच की यमक जुळणारे कोणतेही 2 जोड्या इथं लिहायच्या आहेत, तुम्ही जास्त पण लिहू शकता। 2 गुणांसाठी तुम्हाला विचारलेले आहे। मी इथं लिहिलेलं बघा, बॉल आणि ऑल, हे एक लिहिलेलं आहे, दुसरं लिहिलेलं आहे बघा, रिंग आणि सिंग, मी हे 2 जोड्या लिहिलेले आहे, तुम्ही काही पण लिहू शकता। अवे डे, हे पण तुम्ही लिहू शकता, कोणतीही तुमच्या मर्जीने तुम्ही ते पोयम मध्ये पाहून जोड्या लिहू शकता। पुढील प्रश्न आपण पाहूया। प्रश्न 6वा दिलेला बघा, ऑब्झर्व द पिक्चर ऑफ गुनोबाईज ड्रीम शॉप अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज।
इथे तुम्हाला बघा मॅच द ड्रीम विथ द सेंटेन्सेस अँड राईट डाऊन इन आन्सर्स ॲज शोन इन फर्स्ट सेंटेन्स. इथे तुम्हाला 5 मार्कांसाठी हे तुम्हाला दिलेलं आहे बघा. ऍक्टिव्हिटी टाईपच आहे. इथे तुम्हाला खाली काहीतरी पिक्चर दिलेला आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं, निरीक्षण करायचं आहे, ऑब्झर्व करायचं आहे. त्याच्यामुळे तुम्हाला गुणोबाईचं ड्रीम शॉप काय आहे ते त्याच्याबद्दल तुम्हाला काही सेंटेन्स देणार आहेत, ते तुम्हाला व्यवस्थितपणे लिहायचे आहेत उत्तराचे. तर बघा इथे तुम्हाला सेंटेन्स ड्रीम पहिला दिलेला आहे बघा. फॉर एक्झाम्पल पहिला तुम्हाला सोडवून दिलेला आहे, त्याच्यावर तुम्हाला खाली प्रश्न विचारलेले. ललिता वॉन्ट्स टू बी पोलीस ऑफिसर, हे त्याचा ड्रीम आहे आणि आन्सर काय येणार आहे अ ब्रेव्ह हार्ट. आणि इथे तुम्हाला एक पिक्चर पण दिलेला आहे, त्याच्या साह्याने तुम्हाला तिथं लिहायचं आहे. खाली तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत, त्याचं तुम्हाला उत्तर बघून घ्यायचं आहे. मी दिलेलं आहे ते तुम्ही पण प्रॅक्टिस करून घ्यायचे. व्यवस्थितपणे पूर्ण बघा आणि उत्तर तुम्ही लिहायचं आहे. पुढील प्रश्न आपण पाहूया. प्रश्न 7वा दिलेला आहे बघा. चूज द करेक्ट वर्ब फ्रॉम द गिव्हन ऑप्शन्स. इथे तुम्हाला ब्रॅकेटमध्ये काही ऑप्शन दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला करेक्ट वर्ब, इथं वर्बचा फॉर्म कोणता करेक्ट आहे ते तुम्हाला तिथं लिहायचं आहे. जसं की गीता रिकामी जागा दिलेली आहे. मार्केट यस्टरडे, हे तुम्हाला माहिती आहे की पास्ट मध्ये आहे, तर कोणता येणार आहे राईट ऑप्शन वेंट, कारण की हे पास्ट फॉर्म आहे. मग तसंच तुम्हाला इथं दुसरा दिलेला बघा प्रश्न आय, तुम्हाला रिकामी जागा दिलेला आहे नुजो, तर याचं राईट उत्तर काय येणार आहे एम, आय एम नुजो. आणि तिसरा दिलेला आहे साई विल कम्प्लीट हिज नोटबुक टुमॉरो, हे इथे मी राईट ऑप्शन दिलेला आहे बघा. आणि चौथा दिलेला आहे साहिल टीचर्स हिम अ लेसन. व्यवस्थितपणे तुम्हाला तिथे उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 8वा चालू होता बघा. डू ॲज डायरेक्टेड, 4 गुणांसाठी तुम्हाला प्रश्न विचारलेले आहेत. ए दिलेला आहे बघा. अंडरलाईन द सायलेंट लेटर्स फ्रॉम द गिव्हन वर्ड्स ॲज शोन इन एक्झाम्पल एनी 2, कोणतेही 2. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी तुम्हाला कोणते सायलेंट वर्ड्स आहेत ते तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट करून लिहायचे आहेत. पहिला दिलेला आहे आवर, त्याच्यामधलं सायलेंट वर्ड आहे एच. दुसरा दिलेला आहे लिसन, त्याच्यामधील सायलेंट वर्ड आहे टी. तिसरा दिलेला आहे राईट, त्याच्यामधलं सायलेंट वर्ड आहे जी. चौथा दिलेला आहे वॉच, त्याच्यामधील सायलेंट वर्ड आहे टी. बी दिलेला बघा प्रश्न. कम्प्लीट द पेयर ऑफ शॉर्ट अँड लॉंग वॉवेल्स वाउंड ॲज शोन इन एक्झाम्पल एनी 2, कोणतेही 2. इथे तुम्हाला 4 शब्द दिलेले आहेत, त्यापैकी 2 कोणतेही अटेम्प्ट करू शकता. पहिला दिलेला बघा हिट, त्याचं काय येऊ शकतं हिट. दुसरा आहे सीट, सीट. टिक, टिक. बीट, बीट. बीट म्हणजे मारणे, बीट म्हणजे थोडंसं लिटिल, असं तुम्हाला इथे दिलेलं आहे. 2 अर्थाचे शब्द, त्या व्यवस्थितपणे तुम्ही लिहून घ्यायचं आहे. प्रश्न 9वा दिलेला आहे बघा. अरेंज द प्रोसेस ऑफ मेकिंग लेमन ज्यूस इन सिक्वेन्स. इथे तुम्हाला लेमन ज्यूस कसं बनवतात त्याची प्रोसेस दिलेली आहे, ते तुम्हाला व्यवस्थितपणे बघून घ्यायचं आहे आणि त्याचं तुम्हाला क्रमशः मांडणी करायची आहे. पहिला इथे तुम्हाला दिलेला आहे बघा. ऍड शुगर अँड सॉल्ट फॉर टेस्ट, कट द लेमन अँड स्क्वीज इट, टेक अ ग्लास ऑफ वॉटर, स्टीर द मिक्सचर अंटिल इट डिझॉल्व्स, ऍड आईस क्यूब्स अँड एन्जॉय द स्वीट हेल्दी लेमन ज्यूस. हे तुम्हाला दिलेले वाक्य आहेत ते जम्बल्ड आहेत, म्हणजेच की कुठं ना कुठं दिलेले आहेत, तर तुम्हाला ते व्यवस्थितपणे बघायचं आणि क्रमशः मांडणी करून लिहायची आहे. मी इथं तुम्हाला उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्यायचं आहे. 5 स्टेप्स, तर तुम्ही तिथं उत्तर लिहायचं आहे. प्रश्न 10वा दिलेला आहे बघा. राईट अ शॉर्ट पॅराग्राफ ऑन द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज विथ द हेल्प ऑफ गिव्हन पॉइंट्स. इथे तुम्हाला द इम्पॉर्टन्स ऑफ ट्रीज म्हणजेच की झाडाचे महत्व या विषयावर एक शॉर्ट पॅराग्राफ तयार करून लिहायचं आहे. त्यांनी काही पॉइंट्स तुम्हाला दिलेले आहेत, त्याच्या साह्याने तुम्हाला इथे लिहायचं आहे. पहिला पॉईंट दिलेला आहे फ्रुट्स, दुसरा दिलेला आहे फ्लॉवर्स, शेड, ऑक्सिजन, वूड, नेस्ट फॉर बर्ड्स, मेडिसिन्स एक्सेट्रा. हे तुम्हाला काही शब्द दिलेले आहे, त्याच्या साह्याने तुम्हाला इथं महत्व सांगायचं आहे. झाडाचं कसं महत्व आपल्या जीवनामध्ये किंवा पक्षी प्राणी यांच्या जीवनामध्ये कसं त्याचं महत्व आहे हे तुम्हाला इथे सांगायचं आहे. 4 गुणांसाठी हे तुम्हाला प्रश्न विचारणार आहेत. मी इथे तुम्हाला खाली उत्तर दिलेलं आहे, ते तुम्ही व्यवस्थितपणे पाहून घ्या. प्रश्न 11वा दिलेला आहे बघा. राईट अ लेटर टू युअर फ्रेंड और कझिन युझिंग द फॉलोइंग फॉर्मॅट. इथे तुम्हाला एक लेटर लिहायचं आहे, तुमच्या फ्रेंडला लिहू शकता किंवा कझिन, कोणताही भाऊ बहीण यांना तुम्हाला कझिन मध्ये आहे त्यांना लिहू शकता. 4 गुणांसाठी तुम्हाला लेटर दिलेला आहे. तुम्हाला फक्त रिकामी जागा फिलअप करायची आहे. पहिला डेट दिलेला आहे, तिथे तुम्ही कोणतीही डेट लिहू शकता. प्लेस, तुम्हाला तिथं कोणताही प्लेस दिलेला नसेल तर तुम्ही तिथं XYZ लिहू शकता किंवा कोणताही तुमच्या मर्जीनं तिथं प्लेस तुम्ही टाकू शकता. नंतर माय डिअर, तिथं कझिनला तुम्ही लिहिणार आहात की फ्रेंडला लिहिणार आहेत. फ्रेंडला लिहिणार असेल तर मी फ्रेंड लिहिलेला आहे, तर तुम्ही जर का कझिनला लिहिणार असाल तर कझिन तिथं लिहू शकता. आणि नंतर बघा हाय, हॅलो, थँक्स फॉर युअर लेटर, हे तुम्ही खाली दिलेलं आहे, ते बघून घ्या. इथं बघा मी लिहिलेलं आहे. आय रिसिव्ड युअर लेटर, इट वॉज नाईस टू नो दॅट यू आर डुईंग वेल इन आवर स्टडी, feeling well. I was sorry to hear that you are not feeling well. Please tell me about your health. I am happy to tell that I am
or we are planning to long journey for 8 days. I also going to visit Taj Mahal. इथं मी खाली दिलेलं आहे, ते तुम्ही पाहून घ्यायचं आहे. मी पूर्ण फिलअप केलेलं आहे, तसं तुम्ही पण करू शकता किंवा तुमच्या स्वतःचे पॉईंट्स पण तुम्ही तिथं ऍड करू शकता. व्यवस्थितपणे पाहून घ्या आणि उत्तराची तुम्ही प्रॅक्टिस करा घरी. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहण्यासाठी धन्यवाद. जर का तुम्ही व्हिडिओला लाईक केला नसेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा आणि व्हिडिओला हाईप करायला विसरू नका. धन्यवाद.